लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे। भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भुशी धरणाच्या मागील धबधब्यात 5 जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे। आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोधकार्य सुरू आहे। दरम्यान हे अख्खं कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे। भुशी डॅम मागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले आहेत। यामध्ये लहान मुलं, महिलांचा समावेश असून 5 जणांमधील 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत। इतर तिघांचे शोधकार्य सुरू आहे। सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। भुशी धरणाच्या मागील धबधबा रेल्वे वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो। या धबधब्याचं पाणी भुशी धरणात येतं। या धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्यानं अख्खं कुटुंब वाहून गेलं आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुशी धरण परिसरात आलेले पर्यटक धरणाच्या पात्रात बुडालेल्या व्यक्तींची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 36, अमीमा आदिल अन्सारी वय वर्ष 13, उमेश आदिल अन्सारी वय वर्ष 8, अदनान सवात अन्सारी वय वर्ष 4 आणि मारिया अकील सय्यद वय वर्ष 9 असे आहेत। यापैकी साहिस्ता, अमीमा आणि उमेश यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत, तर बुडालेल्या इतर दोघांचा शोध सुरू आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, लोणावळा।